बघा तुम्हाला महावितरण कंपनी अंतर्गत ITI पास असाल तर ते उमेदवार इथे अर्ज हा करू शकणार आहेत। बघा तुम्ही ITI पास असाल आणि तुम्हाला जॉबची गरज असेल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करा। आणि नांदेड जिल्ह्यामधून असाल किंवा नांदेड जिल्ह्याचे आसपासचे असाल तर तुम्ही इथे नक्की अर्ज करा। महाराष्ट्र राज्य वीज वितरण भरती 2024 ही नवीन भरती निघालेली आहे, इथे तुम्ही नक्की अप्लाय करू शकता। पूर्ण सविस्तर डिटेल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पात्र कोण असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचा, पगार किती असणार आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, त्यानुसार अशा प्रकारची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा इथे जागा किती असणार आहेत, 28 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अर्ज फी तुम्हाला इथे फी नाही आहे आणि परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा परीक्षा नसणार आहे, परीक्षा न देता तुम्हाला इथे नोकरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे। बघा आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्य वीज वितरण भरती 2024 ही भरती होणार आहे आणि इथे तुम्हाला अप्रेंटिसशिप या पदासाठी इथे भरती असणार आहे। 28 जागा असणार आहेत या पदाकरिता। पात्र उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। दिनांक 13 डिसेंबर 2024 पासून ते 25 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकतात। अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला सादर करायचा आहे। त्यात बघा कंपनीचे नाव काय आहे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण भरती असणार आहे। कॅटेगरी काय आहे, महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। बघा वयोमर्यादा काय आहे, 18 वर्षापासून पुढे असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात। कोण अर्ज करू शकणार आहेत, बघा संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि त्या कार्यक्षेत्रातील उमेदवारांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। म्हणजे त्याच जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील उमेदवारांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। अनुभव किंवा फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो अनुभवाची गरज नाही आहे आणि इथे फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा। वेतन इथे माहिती उपलब्ध नाहीये, अर्ज फी नाही आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे, अप्रेंटिसशिप या पदासाठी इथे भरती असणार आहे। निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्टद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। अप्लाय स्टार्ट डेट 14 डिसेंबर 2024 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। आपला लास्ट डेट 25 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अधिकृत माहितीसाठी ही वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर नांदेड जिल्ह्यात तुम्हाला इथे नोकरी भेटणार आहे। बघा अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे तुम्हाला काय लागणार आहेत, बघा 10वीचं मार्क्स कार्ड किंवा 10वीचं प्रमाणपत्र, ITI वीज तंत्री किंवा इलेक्ट्रिशियन यांचे तुम्ही पात्र असाल तर तुमचे ITI पास असाल तर त्याचे गुणपत्रिका किंवा त्याचं सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा लागणार आहे। शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला इथे लागणार आहे। आधार कार्ड लागणार आहे। मागासवर्गीय असल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे। डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे आणि प्रगत उन्नत गटात मोडत नसल्यास नॉन क्रिमिलियर तुम्हाला इथे लागणार आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक AWS प्रमाणपत्र लागणार आहे आणि इतर आवश्यक कागदपत्रे सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहेत। त्याच पद्धतीने बघा आपण नोटिफिकेशन PDF मध्ये सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे, काय सांगितलेलं आहे, नियम अटी काय सांगितलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला तिथे एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि संपूर्ण डिटेल दिलेली आहे, ते सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती कळेल। बघा महापारेषणा महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती निघालेली आहे। बघा महापारेषण कार्यकारी अभियंता अवधू सवसू विभाग 132 KV उपकेंद्र जंगमवाडी परिसर नांदेड अंतर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी इथे भरती प्रक्रिया होणार आहे। 1961 नुसार शिकाऊ उमेदवार, कायदा 1961 नुसार शिकाऊ उमेदवार म्हणून 2025-26 वीज करिता वीज तंत्री इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये भरती प्रक्रिया इथे राबवण्यात येत आहे। बघा सदर शिकाऊ उमेदवारांसाठी भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे। आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत तुम्हाला 25/12/2024 पर्यंत तुम्ही करू शकता। त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा इथे विचार केला जाणार नाही आणि तुम्हाला इथे कंत्राटी स्वरूपाची जॉब असणार आहे। म्हणजे 1 वर्षाचा कालावधी तुम्हाला राहणार आहे। प्रशिक्षणासाठी तुमचा 1 वर्षाचा कालावधी राहणार आहे आणि ऑनलाईन तुम्हाला नोंदणी करायचं आहे आणि ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक माहिती खालील आस्थापनेवर नाव नोंदणी क्रमांक करणे गरजेचं आहे। बघा तुम्हाला ही नोंदणी क्रमांक दिलेला आहे, आस्थापनेचे क्रमांक दिलेला आहे, यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचा आहे। वीज तंत्री आणि एकूण जागा 28 जागांसाठी ते भरती होणार आहे। बघा शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, 10वी पास असणं गरजेचं आहे। ITI असेल तर तुम्ही इथे
अर्ज करू शकता। विद्यावेतन तुम्हाला सॅलरी किंवा विद्यावेतन नियमानुसार मिळणार आहे। पदसंख्या कमी किंवा जास्त करायचा हा संपूर्ण अधिकाऱ्याकडे राहणार आहे किंवा त्याच कंपनीकडे राहणार आहे। शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रियेसाठी आरक्षण शासनाच्या विविध नियमानुसार इथे तुम्हाला लागू राहणार आहे। आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना SSC उत्तीर्ण गुणपत्रिका, ITI उत्तीर्ण गुणपत्रिका यामध्ये नमूद केलेले नाव आधार कार्डवर नमूद केलेले नावाशी सुसंगत किंवा कसे आहे याची पडताळणी करून माहिती भरणे गरजेचे आहे। बघा तुमचं नाव कसं आहे, नाव आधी आहे, नाव नंतर आहे, ती संपूर्ण माहिती चेक करायची आहे। त्यानंतर तुम्ही इथे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात। बघा अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। ही संपूर्ण माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता। तुम्हाला ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ही सुद्धा माहिती दिलेली आहे। तुम्हाला बघा वय किती लागणार आहे, 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। त्यानंतर तुम्हाला ईमेल ID घालायची आहे आणि तुमचा मोबाईल नंबर सुद्धा टाकायचा आहे। त्यानुसार तुम्ही अर्ज हा करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे। ही अशा प्रकारची संपूर्ण सविस्तर माहिती होती जॉब बद्दलची। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।